नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये सर्दी, खोकला, ताप, थंडी वाजून येणं असे त्रास हे होत आहेत. तर या त्रासांना काय उपाय करता येतील, तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. त्यात मुख्य म्हणजे जेवणामध्ये वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, अजून खाण्यामध्ये चणे. जर सर्दी खोकला झाला असेल तर भात अवॉइड करावा जितके दिवस सर्दी खोकला आहे. मुख्य म्हणजे खोबऱ्याचं तेल हे डोक्याला लावणं अवॉइड करावं. लावलं तरी त्यामध्ये तिळाचं तेल निम्मं मिक्स करावं आणि मगच लावावं, जेणेकरून सर्दी खोकला लवकर कंट्रोलमध्ये येतो. तसं गोळ्या औषधं घेऊन देखील लवकर कंट्रोलमध्ये सर्दी खोकला, थंडी ताप लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. का तर खोबऱ्याच्या तेलाचा गुणधर्म हा थंड आहे, त्यामुळं सर्दी लगेच धरली जाते आणि थंडीचं त्रास हे होतं. आणि आपले केस हे म्हणजे झाडाच्या मुळांसारखा प्रकार असतो. त्यातून जे खाद्य दिलं जातं झाडाला, त्यापासून त्याला फायदा किंवा तोटा होत असतो. त्यामुळं केसाच्या तेलाचं हे महत्त्वाचा उपाय तुम्ही करू शकता थंडीच्या दिवसात. उन्हाळ्यात मात्र खोबऱ्याचं तेल लावणं उत्तम ठरतं, कारण की उन्हाळ्यात हा शरीराला थंडावा गरजेचा असतो. आणखीन देखील खाद्यपदार्थामध्ये भात तर अवॉइड करायचा आहे. चपाती देखील थंड गुणधर्माची आहे, पण तुम्ही डोक्याला खोबऱ्याच्या तेलामध्ये तिळाचं तेल लावलेलं असेल तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होत नाही. पण खोकला येत असेल तर चपातीला तेल लावलेलं असल्यावर ती खाल्ल्यावर जास्त खोकला येतो. त्यामुळे बाजरीची भाकर खाणं योग्य ठरतं. उन्हाळ्याच्या दिवसात ज्वारीची भाकरी आणि गव्हाचं अन्न खाणं हे योग्य ठरतं, जेणेकरून गहू हे थंड प्रकृतीचे असतात. मला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि उपयोगी माहिती चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबावं, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. आणखीनही कोणत्या ऋतुमानाचं मला माहिती पाहिजे, पावसाळ्यात देखील तुम्ही सर्दी खोकला होतो त्यावर देखील हा उपाय करू शकता. तरी तिन्ही ऋतूंचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवावे. आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या प्रदेशातून पाहत आहात ते देखील कमेंट करून नक्की कळवावे. धन्यवाद.